बस सेम बॉडी तुमच्या कमरामध्ये L4 बाय L5 मध्ये गॅप आहे. कमरामध्ये गॅप पडून तुम्हाला झाले कमीत कमी 20 वर्ष. कमीत कमी 20 वर्ष. त्यावेळी तुम्ही कमर कधीतरी पडले, झटका बसला तर तुम्हाला याच्या पाठीमागे 5 वर्ष आधी कमरामध्ये टिचं भरायचं, हो की नाही? टिचं भरायचं, चमक भरायची कमरामध्ये. पण ते कधी भरायचं? जास्त वाकून काम केलं, वाकून होतात ना, उचललं प्रवास केला तर असं भरत नव्हतं. पण एखादी गोळी खाल्ली की बरं होऊन जाईल. याला त्याच्यानंतर तुम्ही नंतर वाकून वजन उचलत गेले, वाकून काम करत गेले. काम काय होतं? शेती काम होतं. तर त्याच्यामुळे त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं कमरामधलं L4 बाय L5, त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं ते बरंच फाटून बाहेर आलं. कार्टिलेज फाटून बाहेर आलं त्याला कमीत कमी 10 वर्ष झालं, कमीत कमी. म्हणून कमरा बसून याच्या आधी तुमच्या कमरा बसून दोन्ही पाय दुखणं, दड पडणं, रग लागणं, कळ लागणं, मुंग्या येणं असा प्रकार होत होता, हो की नाही? जास्त पुढे चालली की पाहायला कळ लागायची, रग लागायची, बसून घ्यायची. अजून पण तसंच होतं. आता यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. देवाचं एक वरदान आहे, दिवसभरात तुमचे हजारो सेल डेट होतात, रात्री तुमच्या परत रिजनरेट होतात. पण हा नियम तुम्हाला लागू नाही पाठीमागच्या 10 ते 15 वर्षापासून. म्हणून तिथून ब्लड सर्क्युलेशन करणारी जी वेन्स आहे सायटिका वेन्स, ती कमरापासून खुब्यात जाते, खुब्यातून मांडीत जाते, गुडघ्यात जाते, तळपायात जाते. म्हणून ती जी वेन्स गुडघ्याला कनेक्ट असल्यामुळे तुमच्या ज्या हजारो सेल मल्टिपल डेट होत गेला, पण त्या परत रिजनरेट व्हायला पाहिजे, त्या नाही झाल्या. म्हणून तुमचा एक गुडघा 80 ते 90% गेला आणि 50% गेला. तुम्ही जर दोन्ही गुडघ्यांचं MRI केलंय तर दोन्ही गुडघे बदलायला ना, दाखवलं आजपर्यंत. MRI केला, एक्सरे केला, नाही केला. जर MRI केला तर दोन्ही गुडघे बदलायला ना, त्याच्यावरती गोळ्या कितीही मरेपर्यंत जर खाल्ल्या तर उपयोग नाही. त्याचं कारण कमरापासून ब्लड सर्क्युलेशन करणारी वेन्स ती ब्लॉक आहे. आता जेव्हा मणका बऱ्यापैकी सेट होईल, कार्टिलेज लेवलला येईल, तेव्हा काहीतरी चान्सेस आहे रिकवर व्हायचे. 100% आता इथून पुढे गुडघे बरे होणार नाही. तर याला आयुष्यभर नियम आहे गुडघ्यासाठी आणि कमरासाठी. कमरासाठी नियम आहे की इथून पुढे पालथं झोपायचं नाही, वाकून वजन उचलायचं नाही, पालथं झोपायचं नाही, 30 डिग्रीत बसायचं नाही. 30 डिग्री म्हणजे कसं? खुर्ची बसले की लांब पाय करून पाय टेबला ठेवून सोप्या घेऊन झोपायचं, बसायचं. आंबट, वातळ, गॅस ऍसिडिटी होईल अशा काही पदार्थ खायचे नाही. म्हणजे चहा चालणार नाही, त्याच्यानंतर वातळ चालणार नाही, जड पदार्थ नॉनव्हेज वगैरे चालणार नाही, चालणार तळलेले काही समज, त्याचं काही नाही. तर गॅस ऍसिडिटी होईल, पित्त होईल अशा पदार्थ खाणं बंद थोडे दिवस. दुसरं, मांडी घालणं गुडघ्यापासून कायमचं बनणं, टॉयलेट कोंबडच लागेल आयुष्यभर. समजलं? त्याला 3 दिवसांनी हळूहळू फरक जाणायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. जर 3 दिवसात फरक नाही जाणवत आहे तर स्पायनल कॉर्डचा रिपोर्ट आणि गुडघ्याचे रिपोर्ट काढणं काही गरजेचं असतं. समजलं? फालतू सोबत. आता याच्यामुळे कमरामध्ये पण गॅप आहे, गुडघ्यामध्ये गॅप आहे. असं आहे. याचं LS स्पाईनचा MRI केलं स्पष्ट दिसून, कमरा दोन्ही गुडघ्यांचे MRI केले स्पष्ट दिसून. समजलं? हे दोन्ही पण प्रॉब्लेम मेजर आहे. गुडघे गेले, हे पण ऑपरेशनच्या लेवलचं आणि हे पण ऑपरेशनच्या लेवलचं. तुम्ही आजपर्यंत यांनी काय केलं? खाय गोळ्या जाय घरी, खाय गोळ्या जाय म्हणून हे वाढवा. समजले? याचा LS स्पाईनचा MRI केला स्पष्ट दिसेल आणि गुडघ्याचे MRI केले स्पष्ट दिसेल. समजलं? आणि डॉक्टर तुम्हाला सांगतील की कॅल्शियम कमी झालं, ऑइल कमी झालं, कार्टिलेज दिसलं गेलं, पण ते का कमी झालंय ते सांगणार नाही. तुम्ही कोणत्या डॉक्टर घेऊन जा, स्पष्ट सांग. पण हे 1-2 दिवसात होणार नाही, 8 ते 10 दिवसाची प्रोसेस आहे. तेव्हा 50% पर्यंत फरक पडेल, 100% नाही. कारण की हा आजार माझ्याकडे 3rd स्टेजच्या आत 1001% सक्सेस होतो. 3rd स्टेजच्या पुढे टक्केवारीनुसार रिकव्हरी रेट असतो. पाठीला थोडा बस, रिलॅक्स बसून वडले, झोपण उठले की वाकडं चालतं, मग थोडं सरळ. हे त्यांनी मला सांगायला पाहिजे, मला सांगायला खरंय खोटं आहे. काय काय त्रास होतो तुम्ही मला सांगायला पाहिजे, मी तुम्हाला नाही सांगायला पाहिजे. खरंय खोटं आहे? सारखं पुढं असं करा, अशी आहे करा हाताची, बस रिलॅक्स, बस सेम पोझिशन. पाय इकडे, डोकं इकडे करा, उठा, डोकं इकडे, पाय इकडे. उशीर आहे बरं मला. कविता करा, अशी आहे, रिलॅक्स, सेम पोझिशन, सर्व झोपा असं. उशीर आहे, बस उचलावरती पाय, उचलावरती पाय. याला 10 दिवस जमेल कंटिन्यू. पाठीला सोडा, बस. घरी टॉयलेट कबोड आहे का साधं आहे? कबोड आहे ना. मग आजपर्यंत गुडघे का दाखवते डॉक्टरांना? दाखवलं, त्यांनी सांगितलं होतं की बा कॅप आहे आणि संधिवाताचा प्रसार आहे सांगितलं. संधिवात का झाला सांगितलं नाही का? त्याला रक्तपुरवठाच होत नाही, तसं काही सांगितलं. त्याला माहिती असेल तर सांगत.
पाय ढिला सोडा. मग मला काय म्हणायचंय, सांधिवात आहे तो पूर्ण शरीराला सांधिवात असतो, गुडघ्यालाच नसतो. मग गुडघ्यालाच का सांधिवात झाला? हे बोलले तुमच्याकडे घेऊन आलो, जळगावून आलेले. ते तुम्हाला नॉलेज नाही म्हणून डॉक्टर तुम्हाला ऍडमिट करायला. चला भाऊ, बस फिरा तिकडे. आज त्याला शिकलोय ना. हा हा, फिरा तिकडे बस. रोज 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 हे तुमचं माय निस चेक केलं ना, त्याच्यातच तुमचे पैसे होते. रोज सोडा. आता तुमच्या आधी पेशंट गेलं बघा, ते MRI केला कमरेचा, त्यांचा खूपच मॉडेल होता आणि 1 महिन्यापासून ट्रीटमेंट झाले. फिरा इकडे, माझ्याकडे तुम्ही करा. फिरा इकडे, फिरा इकडे. हे मी लाईव्ह सांगतोय, जर मी सांगितलेलं खोटं गेलं तुमचे पैसे मी भरत, एवढी माहिती काय. रोज कुठं दोघं तिकडे 500 रुपये.